कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुर्सी की पेटी इस तरह बांधी जाती है। कसने के लिए इस तरह फीते को खींचे और पेटी खोलने के लिए फ्लैप को उठाएं। काय चालू आहे, दाखव चालू आहे। देवा 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 देवा, पोटात गोळा अन मनात गुदगुल्या। स्वप्नात तर येतं माझी असते आपलं खाली बिया नाही जर वर बघायचं आला 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 अजिबात भीती वाटली नाही। जसं 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 वर जाईल का नाही हादरा नाही छिद्र नाही काय नाही बारीतनं सगळं मी बघायची खाली खिडकीत। उत्साह म्हणजे तर काय कमालीचाच आहे। खुश आहात सगळे? कोणापासून सुरुवात करूया? मालकीन बाई, तुमच्यापासून सुरुवात केली पाहिजे नाही का? अनुभव सांगा तुमचा। विमानात बसल्यानंतर हळूहळू विमान वर जाताना जरा घाबरल्यासारखं वाटलं आणि इथं आल्यानंतर जे आमचं स्वागत केलं ते पाहून तर खूपच आनंद झाला। आणि मुंबईत पहिल्यांदाच पाऊल ठेवलं। जी टीव्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल जी टीव्ही मराठीचे आम्ही आभारी आहोत। बरं मला सांगा, सगळ्यांपैकी विमानाची जास्त भीती कोणाला वाटली? ते जप पण करायला लागले। मी माझी मुंबई पण पाहिली नव्हती, विमान कसं असतं ते पण पाहिलं नव्हतं। आणि जेव्हा विमान असं वर हे जे व्हायला लागलं मला असं वाटलं काहीतरी वर वर जातं। मी हिला धरलं, एवढं टाईट धरलं म्हणजे माझी माझं पण चक्कर येते, मला पण थोडं आहे। मग 2-3 वेळ ती बघ ढग बघ मागे चाललं। मी बोलली ढग नाही मागे चाललं, आपण पुढे। आणि मग नंतर भीती माझी कमी झाल्यानंतर मी तिला नंतर म्हटलं खालचं काय दिसू ना, मग छोट्या छोट्या बिल्डिंग दिसायला लागल्या। नानी भीती नाही वाटली? नाही काही नाही वाटत। बरं मला असं कळलं की अनेक काही किस्से घडले विमानामध्ये। जेव्हा विमान लँड झालं तेव्हा आजी विमानाला काय बोलले असतील? हो 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 हो। दादा जेव्हा आम्ही लँड झालो त्याच्यानंतर ते बॅगेचं असतं ना, बॅग्स येतात आपल्या त्या मशीनमध्ये, तर त्यांना वाटलं आपल्याला बसायचं त्याच्यावर। बरं खिडकीतून खाली बघण्याची हिंमत कोणी कोणी केली? तुम्ही केली? एअरप्लेन मध्ये बसायला मला भावच नाही दिला, ते बाहेरच बघत होते। जे ढग पळत होते ते बघून जरा बरं वाटत होतं। खूप बिल्डिंगी मोठे असल्या तरी त्या छोट्या छोट्या दिसतात, छोट्या छोट्या वाटत होतं खाली। आणि एअरपोर्ट बघितल्यानंतर म्हणजे कसं असं वाटलंच नाही की असा एअरपोर्ट असेल, एवढी विमानं असतात। जेव्हा पहिलं पाऊल तुम्ही मुंबईत ठेवलं विमानातून बाहेर आल्यानंतर, जेव्हा आजूबाजूला बघत असताना मुंबई कशी वाटली? खूप छान वाटतं हे सगळं बघून, आम्ही पहिल्यांदाच बघितलंय। इथं म्हणजे मुंगीसारखी माणसं, गाड्या भरपूर, इकडे बघावं गाडी तिकडे बघावं गाडी, उंच उंच इमारती। आणि नवीन आल्यानंतर आम्हाला कळलं ना नक्की हे काय काय। बरं नानी, तू हॉटेलमध्ये आल्याला काय केलं जरा सांगशील? संस्कृती काय केलं सांग? नानी हॉटेलमध्ये आल्या तिने मिश्री घातली। नानी खरं सांग, तिकडे लावली सूळ भरायला कुठे गेलीस? इथे कोण सांगितलं तुला मिश्री घालायला येण्याच्या वेळी? आता काय मी बोलतो तेवढ्या 5 स्टार हॉस्टेलमध्ये येऊन तू मिश्री घालतेस, मग काय बोलायला जमेल ना तुला? गावात जेव्हा आपल्या पाहुणे येतात, आपल्या घरात पाहुणे येतात, पहिल्यांदा त्यांना काय देतात जरा सांगाल? कोण सांगेल? पहिल्यांदा आपण पाहुण्यांचं पायावर पाणी घालून पूजन करतो। पहिल्यांदा आल्यानंतर त्यांना गूळ आणि शेंगदाणा गुळ आणि शेंगदाणे देतो आपण। तसंच इथे शहरात आल्यानंतर इकडची पद्धत काय माहिती आहे तुम्हाला? वेलकम ड्रिंक देतात। स्वागतासाठी तयार केलेलं पेय, त्याला वेलकम ड्रिंक म्हणतात। हा रे, प्रवासाची सुरुवात तर खूप छान झालेली आहे। चला तर मग थोडं रेस्ट घ्या, मजा घ्या, मग भेटूया आपण थोड्या वेळाने। आता जावा। आपल्याला कसं कळणार? याच्यावर नंबर लिहिलेला आहे बघ।
आता आपण रूम मध्ये जातोय आपल्या. आला आला 23-24 आला. येस. ही चावी आहे. ही चावी. आता लाव तिथे. तुला आवाज यायला हवा. हा आता उघड. थँक्यू. बया 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 बया. चांगले बाई आपल्याला. वा छान आहे, मला आवडलं. You can see the beautiful Mumbai. वाव. ते आपण तिकडे होतो एअरपोर्ट. तिकडनं आलो आपण. केवढे उंचावर आले आपण. हो. हे काय? हे रूम टेम्परेचर. जर तुम्हाला रूममध्ये गरमी पाहिजे, टेम्परेचरला वाढवायचं. म्हणजे गरम पाहिजे तर गरम करू शकतो, थंड पाहिजे तर थंड करू शकतो. ते फ्रीज पण आहे बघा. ह्याच्यात काय काय कशाच्या भरण्या एवढ्या बघून तुझ्या? तुला ट्राय करायचंय? माहिती तुला कसं पडतात? अगं त्याच्यात हवा आली. हवा आली ना, हळू चोत. बघ तुला कसं वाटतंय. बस. कसं वाटलं? त्याला काय ग म्हणतात बघ. कळलं ना तुला लग्नाचा थंडा? हा तोच आहे. That's a sweet. That's a sweet room. आणि ह्याचं आपण असं मस्तपैकी झोपायचं. Yes, we were there. गेले की नाही आतमध्ये? हे अयो अयो तू खालचा पाय घसरला. 1 2 3. अगं भारी भारी वाटते. एकदम मऊ मऊ ना. मऊ लागते. हा, किती दिवस आम्ही पण खाटेवर झोपलेलो आहोत. खालनं रुततं का नाही? हे रुतणार नाही ना. नाही रुतणार. गार लागतं या. उघडू उघडू. किती छान आरसा आहे. किती मोठा आहे. माझी नात आणली असती तर किती छान एन्जॉय केला असता. आता तुम्ही इथून सगळं शिकून जा. हा. मग पूर्ण परिवार घेऊन यायचे इथे तुम्ही. पण मग मला- मी तुम्हाला दाखवते, तुम्ही त्यांना दाखवायचं. पण मला परवडणार नाही ना काय. आणि परवडणार हो, कसं नाही. दुसऱ्या हॉटेलमध्ये राहू आपण. काय ठीक आहे. बाटल्या दवाखान्याचे तर नाही ना. दवाखान्याच्या बाटल्या वाटतात तुला? नानी सरकारी दवाखाना नाही त्यो. ह्याच्यात भरण्यातनी काय काय भरलं सगळं बाटल्यातनी? तेल कसलं? खोबरं तेल का गोड तेल इज्जतच काढली राव. का शॅम्पू? येस बरोबर ओळखलं. शॅम्पू येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.